चांदवड तालुक्यातील हिवरखेडे या ठिकाणी शासकीय मका खरेदी केंद्रावर उघडकीस आलेल्या बोगस मका खरेदी आणि शासकीय बारदान गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारनं मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणामध्ये ग्रीन रेव्होल्यूशन फार्मर प्रोड्युसर कंपनीचा परवाना लायसन्स रद्द करण्यात आला असून जिल्हा पणन अधिकारी पाटील यांना निलंबित करण्यात आले। काही दिवसांपूर्वी हिवरखेडे या ठिकाणी केंद्रावर निफाड तालुक्यातील 5 ट्रॅक्टर मका विक्रीसाठी आणला होता। या ट्रॅक्टरमध्ये मक्याच्या खाली शासकीय बारदानाचे पोत्यांचे गठ्ठे लपवून आणल्याचं उघड झालं होतं। नियमानुसार चांदवडच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या या केंद्रावर इतर तालुक्यातील मका आणून आणि व्यापाऱ्यांकडून कमी दरानं घेतलेला माल शासकीय हमीभावामध्ये 2450 रुपये प्रति क्विंटल खपवून नफेखोरी करण्याचा हा प्रकार होता। चांदवडचे आमदार राहुल आहेर यांनी हा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणातील गंभीर दखल घेत जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आणि सखोल चौकशीचे आदेश दिलेत। फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या नावाखाली काही संचालक अल्पावधीतच करोडपती होत असल्याचा आरोप व्हिडिओत करण्यात आला आहे। सत्ताधारी पक्षांशी संबंधित असलेल्या या कंपन्यांना मोठे पॅकेजेस मिळतात, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचा माल दाखवून घोटाळे केले जात असल्याचं समोर येत आहे। या प्रकरणी आता सर्व संबंधित घटकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार असून फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या या गोरखधंद्याची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, चांदवड, लासलगाव।